पुण्यातल्या चाकण एमआयडीसी मधल्या खड्ड्यांचा मुद्दा हा चांगलाच गाजला आणि याच पार्श्वभूमीवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज चाकणमधल्या रस्त्यांची पाहणी केली। यावेळेला मंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित होते। दौऱ्याच्या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या समोर खड्डे बुजवण्याचं काम सुरू असल्याचं दिसलं। तर चाकणच्या रस्त्यांच्या संदर्भात कायमचा तोडगा काढणार असून उद्योजकांच्या समस्याही दूर करण्याचं आश्वासन एकनाथ शिंदेंनी दिलंय। जिल्हाधिकारी महोदयांना मी सूचना केलेल्या आहेत की आता जे रस्ते आपण करू ते संपूर्णपणे इंटिग्रेटेड एकाच पॅटर्नमध्ये असले पाहिजे। मग ते MIDCचे असू द्या, PMRDचे असू द्या, PWDचे असू द्या आणि NHIचे असू द्या। त्यामुळे हे सगळे जे आहेत हे पुढच्या संपूर्णपणे 10 महिन्याचा कालावधी जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे। विजेचा जो काही विषय होता त्यावर देखील चर्चा झाली आणि विजेच्या जे काही आपले महावितरणचे अधिकारी त्यांच्याशी देखील त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत आणि जे काही मोठं काम असेल, सबस्टेशन असेल किंवा आपल्याला ट्रान्सफॉर्मरचं कॅपॅसिटी वाढवायची असेल, या संपूर्ण ज्या आहेत या साठी देखील सूचना दिल्यात। मला वाटतं एकंदरीत उद्योजकांच्या ज्या काही सूचना होत्या त्या आपण त्याला काम सुरू केलेलं आहे, चालना दिलेली आहे।